वारजे परिसरातल्या विठ्ठल नगरमध्ये अनेक गाड्या फोडण्यात आल्यात। ही तोडफोड का आणि कोणी केली याबद्दल अजूनही काही स्पष्ट झालेलं नाहीये, पण स्थानिक वादाचं पर्यावसान तोडफोडीत झाल्याचा एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। बातमी पुण्यामधून आहे। वारजे भागामध्ये गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। वारजे इथल्या विठ्ठल नगर भागातली घटना आहे। स्थानिक वादामधून ही घटना झाल्याचं कळतंय, मात्र हे तोडफोड नेमकी कोणी केली, कशासाठी केली याबाबत अजून कुठलेही कारण स्पष्ट झालेलं नाहीये। पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी। स्थानिक वादामधून तोडफोड झाल्याचा एक संशय व्यक्त करण्यात येतोय। पुण्यामधल्या वारजे भागात विठ्ठल नगर या ठिकाणची घटना आहे। तोडफोडीनंतर नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। वारजे भागामध्ये गाड्यांची मोठी तोडफोड झाली आहे। अनेक गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 4 व्हीलर आहेत, त्याचप्रमाणे तिथे उभ्या असलेल्या व्हॅन्स, स्कूल व्हॅन्स अशा प्रकारच्या बऱ्याच गाड्या असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या बरोबर आहेत। नितीन, काय नेमकी घटना आहे, काही कारण कळतंय का? अनुपमा, पुण्यातल्या वारजे परिसरातली ही घटना आहे। वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 ते 5 ठिकाणी अशा प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड करणं किंवा रात्रीच्या वेळेस वाहनं आणि 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जाळणं अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि काही ठराविक कालावधीनंतर, ठराविक अंतरानंतर या घटना घडत आहेत आणि पुण्याच्या सर्व भागात अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत आणि पोलिसांना अजूनही त्यावरती नियंत्रण मिळवताना यश येताना दिसत नाहीये। पूर्ववैमनस्य किंवा 2 गटातील वाद किंवा स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यास किंवा कुठल्याही घटनेचा राग व्यक्त करण्यासाठी समाजकंटकांकडून साधारणतः ह्या घटना, गाड्यांची तोडफोड किंवा गाड्या जाळणं अशा प्रकार केले जातात। हे आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावरून बोलली झालेलं आहे। आजची जी घटना आहे ती देखील अशाच प्रकारची आहे। स्थानिक गुंडांचा हायदोस असं आपल्याला म्हणता येईल, जी माहिती मिळते त्यानुसार। तर पोलीस गुन्हेगारांचा तपास घेत आहे। मात्र पुण्यात नेहमीच ह्या अशा प्रकारे गाड्या फोडणं किंवा जाळणं हे प्रकार नियमित झालेले आहेत, त्यामुळे ते रोखण्यासाठी पोलिसांना कठोर उपाय करणं गरजेचं आहे। अनुपमा, खरं नितीन, स्थानिक वादामुळे खरं तर तिथले जे सामान्य नागरिक आहेत त्यांना या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। त्याचप्रमाणे नुकसान त्यांचं खूप मोठं होतं। यापूर्वी सुद्धा जाळपोळीच्या घटना अनेकदा पुण्यामध्ये उघडकीला आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता अशा प्रकारे तोडफोड घडलेली आहे। तोडफोडीनंतर विठ्ठलनगर भागामध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याला माहिती देत होते। नितीन, धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।